27 फेब्रुवारी रोजी होणार आहे हळदीचा समारंभ. हळद कोणाची आहे ना माहिती? काव्यार्थ आणि जीवनदिनीची. तर चला मग पाहूया रम्या काय घोळ घालणार आहे. आणि ह्या हळदीसाठी आपला सत्या आणि मीरा हे दोघं जण आलेले असतात. सत्या मीराला म्हणतो, धूमकेतू ही उष्टी हळद काव्याला आणि नंदिनीला देऊन ये. मीरा हळद घेऊन जात असते आणि तिला वसुंधराचा धक्का लागतो आणि ती हळद खाली पडते. वसुंधरा म्हणते, झाला अपशकुन. त्यावर रम्या बोलते, आई तू काळजी करू नकोस, नक्की काहीतरी मार्ग निघेल. आणि त्यावर वसुंधरा म्हणते, दोघांची हळद मिक्स झाली, आता यांची हळद कशी होणार? त्यावर काव्या म्हणते, का नाही होणार? नंदिनी म्हणते, होणार, आणि ती कशी होणार हे मी सांगते. आता हा हळदीचा कार्यक्रम वसुंधरा आणि रम्या निर्विघ्नपणे पार पडू देतील का, हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. 27 फेब्रुवारी रोजीचा एपिसोड नक्की पहा. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा.